घडलं आणि मागण्या म्हणजे आज मला वाटतं पुणे विद्यापीठ मला वाटतं 1949 विद्यापीठ आहे बरोबर ना. त्याच्यामुळे तेव्हापासून आजपर्यंत आपण मेसचं जेवण चांगलं नाही ह्या गोष्टींवर भांडत असू तर मला वाटतं काही बघायला नको. म्हणजे ते फोटोज आहेत का आपल्याकडे द्या. कालचा एक फोटो आहे जिकडे प्लेट मध्ये पोहे का काहीतरी आहेत आणि त्याच्यात झुरळ आहे. दिसतंय कालचा फोटो आहे. जेवणात दगड मिळालाय. हे आपल्या हॉस्टेलची परिस्थिती. हे किचन आहे. वॉशरूम. मी आता कुलगुरूंना भेटायला येताना मला अनेक विद्यार्थी भेटले जे बोलले की आम्हाला जेवणच मिळत नाही. एक बाजूला इकडे मठ आहे तिकडनं एक मला वाटतं प्रसाद येतो ते प्रसाद ते जेवतात. एक वेळचं जेवण म्हणून प्रसाद जेवतात. त्याच्यामुळे इकडे जेवणाची सोय नसेल एवढ्या मोठ्या विद्यापीठात तर मला वाटतं लाजिरवाणी गोष्ट आहे. दुसरं म्हणजे विशाखा समिती जी नेमली गेली आहे ती मला वाटतं पुण्याच्या विद्यापीठातच मला वाटतं ऍक्टिव्ह आहे. बाकी कुठच्याही महाविद्यालयात ऍक्टिव्ह नाही आहे. त्या समितीत फक्त शिक्षिका असतात. विद्यार्थिनी ज्यांना घेतलं पाहिजे. विशाखा समिती म्हणजे कुठच्याही विद्यार्थिनीला कुठच्याही महाविद्यालयात काही अडचण आली तर ती त्या समितीला जाऊन भेटू शकते. ते अडचणी तिकडे तिकडच्या तिकडे सोडवले जाते. पण तिकडे शिक्षिकांना भेटण्यापेक्षा ते विद्यार्थिनींना भेटणं मला वाटतं कम्फर्टेबल फील करतात. पण त्या समितीवर विद्यार्थिनीच नसल्यामुळे ते त्यांचे विषयच सांगत नाही. हा एक मुद्दा मी मांडला. उपकेंद्र जे नाशिक आणि नगरमध्ये उपकेंद्र आहे तिकडच्या ज्या मुला मुलींना डॉक्युमेंट्स लागतात त्यांना पुणे विद्यापीठाला यायला लागतं एवढं 3-4 तास प्रवास करून. कारण त्यांना इकडेच फक्त डॉक्युमेंट्स मिळू शकतात. तिकडे बिल्डिंग तयार आहे. भूमिपूजन झालंय. मला वाटतं मंत्र्यांची वेळ मिळत नसेल म्हणून तिकडे अजूनपर्यंत ते ऑपरेशनल केलं नाहीये. म्हणजे नाशिकच्या मुलांना नगरच्या मुलांना इकडे यायला लागतं. चौथा विषय कुठं मराठी भाषा भवनाचा विषय तर मला वाटतं 15 वर्ष गेले आहे. 2016ला चालू झालाय. 5 मजल्याची बिल्डिंग बांधायला ह्यांना एवढा वेळ का लागतो मला आजपर्यंत कळलं नाहीये. म्हणजे 15 वर्ष झालं हा विषय चालू आहे. 14 वर्षात सिलिंग बांधला गेला त्याला पण जास्त वेळ लागला. पण मला वाटतं की 15 वर्षात एक बिल्डिंग नाही बांधली जात म्हणजे मला कळत नाही हे काय करतायत.